रामकृष्ण हरी सगळ्यांना. चला तर मग आपण घरच्या साहित्यामध्ये बनवूया मलाईदार आईस्क्रीम. आईस्क्रीम बनवण्यासाठी 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतले, ते तापायला ठेवले. नंतर 1 वाटी काजू आणि 1 वाटी साखर दोन्ही मिक्स करून बारीक करून घेतले. साखर आणि काजू एकत्र बारीक केल्यामुळे काजूला तेल सुटत नाही आणि मिश्रणही छान एकसारखं बारीक होतं बरं. दूध एकसारखं हलवत राहायचं. दूध आटल्यानंतर ते थोडंसं घट्टसर होतं. मग त्यामध्ये 30 ग्रॅम मिल्क पावडर टाकायची. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. जर दूध जास्त पातळ असेल तर नक्कीच मिल्क पावडर टाका. दूध जर जास्त घट्ट असेल तर नाही टाकली तरी चालेल. थोडंसं दूध घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि साखर बारीक केलेलं मिश्रण टाकून एकसारखं हलवून घ्यायचं. त्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. भांड्याला ते चिटकून बसणार नाही याची काळजी घ्यायची. भांड्याच्या बाजूला लागलेली मलाई सगळी एकजीव करून घ्यायची. थोडं घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं. दाटसर झालं की रबडी झाल्यासारखं ते घट्ट होतं. मग गॅस बंद करून मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पूड किंवा मँगो पल्प टाकून घ्यायचं आणि एकसारखं हलवून घ्यायचं. डब्बा किंवा ग्लासमध्ये मिश्रण टाकायचं. स्टिक असेल तर स्टिक लावली तरी चालेल, नसेल तर डब्यामध्ये सेट करून ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे, जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट उपलब्ध असतील तर. आणि फ्रीजरमध्ये 5 ते 6 तास सेट करून घ्यायचे. झाले आपले आईस्क्रीम तयार. अगदी विकतच्या सारखं छान सुंदर मलाईदार आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवून तयार होतं आणि ते उन्हाळ्यामध्येही खायला छान लागतं आणि मुलांनाही द्यायला छान आहे. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा मलाईदार आईस्क्रीम. थँक्यू.